9:16 पहिला चेंडू पडलेला आहे। दोन्ही संघांनी एक सूचना लक्षात घ्यायची आहे। आजपासून जे सामने आहेत प्रत्येक ओव्हर ही 6 आपली षटकं आहेत ती 35 मिनिटाच्या आत संपवायची आहेत। 35 मिनिटानंतर जेवढी मिनिटं तुम्हाला लागतील प्रत्येक मिनिटाला एक पेनल्टीला एक पेनल्टी तुम्हाला लागणार आहे। प्रत्येक मिनिटाला 1 रनाची पेनल्टी। तसेच कोणताही खेळाडू बाद झाल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या आधी दुसरा खेळाडू जर पोहोचला नाही 30 यार्ड सर्कलपर्यंत तरी सुद्धा त्या फलंदाजी करणारा संघ आहे त्याला 1 धावेची पेनल्टी लागणार आहे। ही सुद्धा नोंद घ्यायची आहे। पुन्हा एकदा मी सांगतोय षटक हे 35 मिनिटात 6 षटकं टाकून झालीच पाहिजे। 6 षटकं टाकताना 35 मिनिटाच्या नंतर प्रत्येक पुढील एका मिनिटाला 1 धावेची पेनल्टी ही तुम्हाला लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। तसेच खेळाडू जर बाद झाला तर खेळाडू बाद झाल्यानंतर 30 यार्डचा जो सर्कल आहे त्या सर्कलपर्यंत जर नाही पोहोचला तरी सुद्धा तुम्हाला 1 धावेची पेनल्टी लागणार आहे। याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यावी। हॅलो 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 चेक। यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतोय शुभम पाटील याच्या बॅटमधून। एक देखणा फटका हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिले गेले। फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा येत आहेत। सकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहोत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीग 2021चा आजचा सलग दुसरा दिवस। या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ। आज मंगळवारचा दिवस पाहायला मिळतोय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथमतः गणरायाला वंदन करून ग्रामदेवता गावदेवीला वंदन करून आई जीवदानी मातेला वंदन करून साईबाबांना वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत या कॉमेंट्री स्टुडिओमधून। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघांमध्ये। आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईन झालेत या ठिकाणी गुणलेखक आकाश पाटील दर्शवत आहेत की आई सप्तशृंगी सरपाडा आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। प्रथम फलंदाजी करताना आई सप्तशृंगी सरपाडा हा संघ पाहू शकाल। यावेळेला ऑन साइडला अखुट टप्प्याचा चेंडू होता। अखुट टप्प्याच्या चेंडूला मात्र यावेळेला थारा नाहीये। गुड शॉट डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा। नाईस टायमिंग। तर दीपक मडवी मॅन फ्रॉम शिवनसईचा हा खेळाडू आपण पाहतोय। कॅलिबर खेळाडू आहे। या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे। टायमिंग चांगलं साध्य करण्याची क्षमता एकदा वर्जित केली जाईल। पीपी मात्र पुढे सरसावतोय। धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत 14 धावा। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा। स्टार्ट चांगली झाले नो डाऊट आणि त्या कारणासह मात्र या ठिकाणी 2 फलंदाज सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचं पदतालित्य आपल्याला पाहायला मिळतं। युजर्स फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट। हलक्याशा हाताने फक्त सॉफ्ट हँडने मात्र या ठिकाणी नरम हाताने खेळला गेलाय। 1 धाव वर्जित केली जाते। 1च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल। एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 15 धावा। चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा
अग्री प्रीमियर लीग 2021चा आजचा सलग दुसरा दिवस. या स्पर्धेचा 9:16 आजच्या दिवसामध्ये पहिला चेंडू फेकला गेलाय. 6 षटकं तुम्हाला 35 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत, अन्यथा त्याच्यावर जर काही मिनिटे लागली तर एक रन्स मात्र या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्या. आणि जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा नवीन येणारा फलंदाज त्याने क्रॉस केलं पाहिजे 30 यार्ड सर्कलमध्ये. यावेळेला ऑन साईडला दीपक मडवी सोडणार नाहीये, परंतु यावेळेला आपण पाहू शकाल की चेंडू क्लिअर होत नाहीये, डिस्टन्स क्लिअर होत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. थोडंसं टेम्परामेंट कमी पाहायला मिळालं, टायमिंग चांगलं साध्य केलं गेलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. सुंदर झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. एक धावांचं पॅनलाइज केलं गेलं, लक्षात घ्या, कारण तुम्हाला 30 यार्ड सर्कल क्रॉस करायला सांगितलं होतं. नवीन फलंदाज येईपर्यंत मात्र बाद झाल्यानंतर फलंदाज लगेच हे नियम तुम्हाला जास्तीत जास्त भिवंडीमध्ये पाहायला मिळतात आणि हेच नियम मात्र या ठिकाणी का लागू केलेत, कारण वेळ वाचवण्यासाठी. कारण जो फलंदाज बाद होतोय यावेळेला मात्र क्लीन बोलच्या माध्यमातून खराब शॉट सिलेक्शन, सरळ चेंडूचा मात्र या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेत चेंडू मात्र या ठिकाणी क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज शुभम पाटील, बिग विकेट, बॅक टू द डगआउट. धावसंख्या आतापर्यंत 15 रन्स. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म गोलंदाज सचिन गावट, मॅन फ्रॉम उमरोळीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा. सचिनने मात्र क्लास गोलंदाजी केली. ज्यावेळेला टॉस होईल त्यावेळेला दोन्ही संघाचे कर्णधार हे 6 षटकांच्या अगोदरच मात्र या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहतील, याची दखल घ्या. ज्यावेळेला सामना समाप्त होईल त्यावेळेला संघ लगेच मैदानाचा ताबा घेतील, याची दखल घ्यायची आहे. पंचांना पाणी वगैरे हवं असेल तर लगेच ते इशारे करतील, ते तिथेच थांबतील. एक धावांचं पॅनलाइज केलं गेलंय ते आपण पाहू शकाल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 9:16 मात्र पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय आणि पहिले षटक 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. 8 मिनिटे ॲक्युरेट या ठिकाणी झालेली आहेत. त्यावेळेला प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी कल्पेश मडवी, कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने काल 54 धावांचं पाठलाग करताना मात्र या ठिकाणी आपण नामुष्की उडवली गेली प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सचिन पुढे सरसावतात. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ती एकंदरीत 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 2. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. अजित पुत्रण आणि जय पवार हे 2 पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात, तर मुन्ना पठाण हे तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम एक्सलंट डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक लेंथ अँड लाईन ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्णा वजेसाहेब, किशोरजी वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर योगीजी तरेसाहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केले. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते, कारण जेव्हा मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला मात्र तुम्हाला सिंगल डबल ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते आणि तेच या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न करतात. कारण फलंदाज 2 बाद झालेत. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात 2 फलंदाज. यावेळेला ऑन साईडला सुंदर पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये मात्र या ठिकाणी फेकी जरूर केली गेली होती प्रथमेश पामाळे याच्या माध्यमातून.
तत्पूर्वी जर आपण पाहिली तर गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावांची गती फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा, तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना आई सप्तशृंगी सरपाडा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट, तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट टायमिंग. चेंडूला मात्र बिरकावून दिलं गेलंय. 4 धावा, गुड शॉट, एंड ऑफ द ओव्हर. 3 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या फलकावर 24 रन्स, 24 धावा. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 24 या धावसंख्येवर सुंदर फटका पाहायला मिळाला. प्रवीण घरात एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात आणि रोशन हे 2 फलंदाज. प्रवीण या खेळाडूकडे मात्र तेवढं टायमिंग चांगला आहे, टेम्परामेंट चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. चेंडूला येऊन देतो तर नंतर स्वतः पोझिशनमध्ये येत असताना आपण पाहतो चेंडूच्या सरळ रेषेमध्ये. यावेळेला पाहिला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. सुंदररित्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅकफुटला जाऊन मात्र बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं. रोशनेच्या बॅटमधून एक धाव येते आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन. रोहन हा फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एका साईडला प्रवीण गरत स्ट्राईक एंडकडे. यावेळेला मात्र बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. त्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजबल. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजबल. तुफान. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन, 26 धावा. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रात दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतात. सूर्याची प्रखर किरणे अजून खेळपट्टीवर आलेली नाही आहेत. कोवळी किरणं आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साईडला सुंदररित्या मात्र चेंडूला जरूर वळवलं गेलं होतं. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती परंतु या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचत नाहीये. चांगलं कॉलिंग झालं नाही. धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाते आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय आई सप्तशृंगी सरपाडा. हा संघ जाऊन पोहोचते फलकावर. 28 धावा. चौथ्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय. जवळजवळ 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहिला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. कल्पेश मडवी मात्र पुढे सरसावतायत. एक धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं कारण ज्या वेळेला तुम्ही गुड रनिंग बिटवीन द विकेट करता त्यावेळेला तुमचं तालमेल, तुमचं कोऑर्डिनेट, अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. येस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सचिन हलके हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. पीपी पुढे सरसावत आहे. सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर आई सप्तशृंगी सरपाडा संघ जाऊन पोहोचते फलकावर 30 या धावसंख्येवर. 7.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. पहिले 2 फलंदाज बाद झाले. दीपक मडवी सॉफ्ट डिसमिसल झेल स्वरूपात बाद झाला. तदनंतर एक बेजबाबदार फटका पाहायला मिळाला. शुभम पाटील हॅली यांचा रिव्हर्स स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 4 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावर 30 धावा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. सचिनने मात्र आतापर्यंत जर विचार केला तर 2 षटकं फेकली, 15 धावा आणि 3 गडी बाद. क्या बात आहे सचिन गावड. मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर बॉलिंग पाहायला मिळाली.
यानंतर होणारा सामना क्रमांक 2 आपल्या डोळ्यासमोर येताना पाहायला मिळेल. चामुंडा विराई फायटर्स वर्सेस आपल्याला पाहायला मिळणार आहे क्रिएटिव्ह 11 माकणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण फॉर्म फिलअप करून सबमिट करा आणि टॉससाठी रेडी राहा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 31 रन्स, 31 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय ग्लॅमर या खेळाला. कालच्या दिवसात सुधीर किनीने काय कमालीची गोलंदाजी केली गेली होती. सुपर बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. सातत्य तुमचं खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात. यावेळेला पाहिलं क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय न होताना चेंडू मात्र त्या गॅप मधून निघून जातोय. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातोय. फलंदाज बाद. या आग्र्याच्या पोरानं पाकच मैदान गाजवलं. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत 31. पुढचा सामना आपण पाहतोय चामुंडा विराई फायटर्स आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. वेळेनुसार मात्र हा सामना सुरू झाला नाही तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. याची दखल घ्या. एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत परंतु कॉलिंग चुकीचं झालं. म्हणून मी म्हटलं होतं एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय म्हणजेच गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 32 धावा, 32 रन. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. प्रत्येक संघाने आपल्याला दिलेल्या वेळेच्या 30 मिनिटे आधी मैदानावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्येक सामना आपल्याला दिलेल्या वेळेवरच सुरू होईल व वेळेवर उपस्थित नसलेल्या संघास 1 षटकाची पेनल्टी लावण्यात येईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं अप्रतिम सुरेख ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित या ठिकाणी संपर्क होत नाहीये. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाजाचा रिदम चांगला आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. रनवे चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते आणि खास करून नैसर्गिक गुणवत्ता या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नॅचरल डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते. यावेळेला पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. सुंदर, अप्रतिम, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट, मॅग्निफिसंट, अतुलनीय कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद होताना क्या बात आहे. अप्रतिम सुरेख झेल या ठिकाणी टिपला गेला मिस्टर विश्वासच्या माध्यमातून. सुपर. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. तुफान माजवलं. या आग्र्याच्या पोरानं पाकच मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं पाकच मैदान गाजवलं. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 32 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. रुपेजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा सकाळच्या सत्रात हार्दिक स्वागत. प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्यांची ओळख. अप्रतिम गुड डिलिव्हरी. विश्वास हा अनुभवाचा खजिना आहे आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. विश्वास पाटीलने मात्र काय विश्वासाला सार्थ अशी कामगिरी केली. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ती एकंदरीत 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32 धावा. सुपर बॉलिंग. कारण तेच गोलंदाज ऑस्ट्रेलियन डेनिस लिली ज्यांनी मात्र भारतीय संघाला खूप मात्र त्रस्त केलं होतं. एक काळ असा होता एक तेज तरार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली. त्यांनी सांगितलं की जर मानवाच्या अवाकाच्या बाहेर जर झेल असेल तर त्याला अमानवीय झेल म्हणून ओळखलं जातं आणि तेच विश्वास पाटीलने मात्र दाखवलं. सुंदर झेल टिपला गेला. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा मात्र हा झेल पाहू शकतील अशा पद्धतीने हा झेल मात्र या ठिकाणी टिपला गेला. सुपर. कॉटन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. धावांची गती फलकावर या ठिकाणी 32 धावा.
षटक क्रमांक या ठिकाणी 5 कंप्लीट झालेत. 6वं षटक गोलंदाजी मार्कवर आलेल्या तमाम आमच्या लाडके क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस चेंडू होता. आडव्या पट्ट्याचा उपयोग जरूर केला गेला. राकेश पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस दलात कार्यरत आहेत. तर लेगबाईचा इशारा जय पवार यांच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर प्रथम फलंदाजी करताना आई सप्तशृंगी सरपाडा 33 या धावसंख्येवर 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला पाहिलं डबल माइंड मध्ये फलंदाज होते. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. सिलिमिडॉनला मात्र चेंडू निघून जातोय. सुधीर किनी भरपूर वर्ष आपल्या क्रिकेटच्या जीवनामध्ये चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत, खास करून उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि संकटाच्या नद्या ज्यांनी पार केलेल्या आहेत असं सुधीर किनी गोलंदाज पाहायला मिळतोय. यानंतर लगेच सामना पाहायला मिळेल. चामुंडा विराई फायटर्स हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. लगेच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने चेक करतायत. मात्र यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 34 रन 34 धावा फलकावर. चांगले स्टँड आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. यूट्यूबला जे पाहायला मिळतं लाईव्ह कव्हरेज केले जातोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जातोय. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. राकेश पाटील हे सुद्धा सरप्राईज होत आहेत की मात्र अचंबित होत आहेत कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. यावेळेला पाहिलं षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल का? मात्र प्रथमेश पामाळे पुढे सरसावतायत. पंचांकडे दाद आणि पंच मात्र या वेळेला जरूर बोट उंचावतायत मिस्टर अजित पुत्र. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 35 धावा 35 रन. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. आकाश पाटील आम्हाला दर्शवतात. मॅन्युअल स्कोरर जतीन किनी आहेत. स्वतः प्रोप्रायटर नितेश पाटील. 2 कॅमेरामॅन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहुल कुंभारे अँड अनुराग चव्हाण. चांगल्या प्रकारचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे अग्री प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून पुन्हा एकदा ही मात्र स्पर्धा आहे ती अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि खास करून आगरी बांधवांसाठी मात्र हा सण जसा कसा साजरा केला जातो त्या पद्धतीने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून 7 दिवस एकत्रित येतात आणि या स्पर्धेचा मात्र आनंद घेण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थ या स्पर्धेला वळताना पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 35 रन 35 धावा. शेवटचा चेंडू. दोन्ही कर्णधार सज्ज राहायचे आहेत. आमच्या टॉस बॉक्समध्ये एकविरा म्युझिकल ग्रुप प्रेझेंट. ऑन साईडला सुंदररित्या बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क ऑन ड्राईव्ह केला जातोय. एक धाव मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. ॲक्युरेट फेकी करतोय. तत्पूर्वी फलंदाज पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक 6 कंप्लीट झालेत. ॲक्युरेट 6 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा आणि आव्हान समोर ठेवलं गेलंय 37 धावांचं. 37 रन्स टू विन असतील. यस विश्वास पाटील रिलीफ स्प्रे पाहिजे का? टाइम या वेळेला जर आपण पाहिलं तर 9:16 चेंडू होता. अर्थातच 23 मिनिटं या ठिकाणी. जबरदस्त अप्रतिम. थँक्यू व्हेरी मच. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ते मात्र आपण पाहू शकाल. शौर्य वॉरियर्स. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. अर्थातच आपण पाहतो 13 मिनिटे वाचवलेत. जवळजवळ 12 मिनिटे वाचवली आणि ही कव्हर करताना आपण पाहू शकाल प्रत्येक संघाला मात्र हा आदर घ्यावा लागणार आहे. एक धावांची पॅनल्टी जवळजवळ आपण पाहतो 37 धावा 38 धावांचं लक्ष असेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला दुसरा सामना चामुंडा विराई फायटर्स अँड क्रिएटिव्ह 11 माकणे टॉस करण्यासाठी या प्लीज. अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. प्रशांत किनी सर सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत, दक्ष आहेत. किशोरजी वजे, विशाल पाटील, रुपेशजी पाटील आपण पाहतो, योगेश तरे, वैभवजी. छत्तीसचं टार्गेट असेल कारण एक धाव कपात केली गेले. चामुंडा विराई फायटर्स क्रिएटिव्ह 11 माकणे. दोन्ही संघाचे कर्णधार वेळेनुसार जर आपण आले नाहीत तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल.
संदेशजी पाटील घाटीम या ठिकाणाहून पुन्हा एकदा सकाळच्या सत्रात उपस्थित झालेले आहेत. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. तर पार्किंग झोन आहे, जे बॅनर्स कटआउट्स लावलेले आहेत मान्यवरांचे, त्या ठिकाणी थोडीशी पार्किंग मात्र आपण लांबच करा, नम्र विनंती असेल. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. 36 धावा झाल्या होत्या, 1 धाव कपात केली, 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष असेल. अमित पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, चामुंडा विराई फायटर्स संघाचे. या स्पर्धेचे अध्यक्ष नवनिर्वाचित सागरजी घरत आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल, कारण सुरुवात गोड झाली या स्पर्धेची, खऱ्या अर्थानं शेवट सुद्धा गोड होईल यात काही शंका नाहीये. बसण्यासाठी आसरा असणारे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने सजावट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदीपजी घरत मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून चांगलं डीजे वाजंत्र आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 फलंदाज, आक्रमकता विध्वंसक फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते, कल्पेश मडवी. अर्थातच कल्पेश पाटील या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळालेली नाहीये, तर मडवी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. ज्या खेळाडूच्या नावावर 6 चेंडू आणि 6 षटकार ठोठावण्याची ज्यांनी मात्र किमया साध्य केली गेली होती, तोच खेळाडू आपण पाहतोय. चेंडूची चाचपणी केली जाते. विश्वास पाटील एका साईडला, अनुभवाचा खजिना. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणून संबोधला जातो आणि तो अनुभवाचा मात्र या ठिकाणी जरूर फायदा घेतील का हे 2 फलंदाज. फलंदाजीच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत, नो डाऊट. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चांगला खेळ करतील तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रेक्षक वर्ग हे डोक्यावर घेतील. 9:43 झालेत. ॲक्युरेट पहिले षटक हाताळण्यासाठी मीत 9:43 चेंडू फेकतोय. यावेळेला मीत आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह व्ही शेपमध्ये. दीपक मडवी पुढे सरसावतायत, फंबलिंग होत आहेत, मात्र पापणी लवते 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदररित्या मात्र या ठिकाणी 2 खेळाडूंमध्ये तालमेल. वेलकम अमित पाटील, आपलं हार्दिक स्वागत. चामुंडा विराई 11 फायटर्स बालचंद्र पाटील बाल्यामा यांचा संघ पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला सुंदररित्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय राकेश पाटील. पुन्हा एकदा फंबलिंग होत आहेत आणि यावेळेला 2 धावा. क्या बात आहे, जबरदस्त कोऑर्डिनेट, एकमेकांवरचा विश्वास, तालमेल, एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे याचा परिपूर्ण फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. कारण ही खेळपट्टी अजून 6 दिवस जिवंत राहावी म्हणून मात्र पंच त्या ठिकाणी वॉर्न करतायत की खेळपट्टीच्या अगदी मधोमध तुम्ही मात्र धावू नका, हे मात्र वॉर्न करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं ऑन साईडला सुंदररित्या मात्र स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि कल्पेश मडवीचा हा दमदार फटका पाहायला मिळतो. गुड शॉट. 4 धावा. APL चौकार. तर 4 धावा येत आहेत. जरा समोरून बाजूला व्हा जरा. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. चामुंडा विराई फायटर्स यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. गुड शॉट. क्या बात आहे. कल्पेश आणि विश्वास, मी म्हणूनच म्हटलं होतं की दोन्ही फलंदाज विध्वंसक फलंदाज म्हणून ओळखले जाणारे. आक्रमकता कशी सिद्ध करावी हे परिपूर्ण मात्र या ठिकाणी दर्शवताना 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 12 रन्स. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता.
सेलिमिडॉनला चेंडू मात्र या ठिकाणी धनेश चौधरी धनु पुढे सरसावतोय. यस, पंच काय दर्शवतायत. यस, वन शॉट या ठिकाणी मात्र 1 रन कपात केली जाते. मात्र ही निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकतात. 12 धावा, 12 रन्स. यावेळेला आपण पाहतो अप्रतिम सुरेख देखणा फटका पाहायला मिळतोय. ग्लोरियस शॉट, सुंदर फटका, तंत्रशुद्ध फटका कसा असावा याचा परिपूर्ण मात्र या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना धावसंख्या 16 रन्स. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. विशालजी या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कबड्डी कोच आहेत, खूप चांगल्या प्रकारची प्रगती करत आहेत खेळाडूंच्या माध्यमातून. मातीतला खेळ अर्थातच कबड्डी खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि विशालजी नेहमीच क्रिकेटवरचं सुद्धा अफाट प्रेम राहिलंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 16 धावा. स्टार्ट चांगली झाली. जशी नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना सुरुवातीची गरज. 16 धावा विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो की 20 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 30 चेंडू असतील आणि 20 धावा. धावसंख्या 16. धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. शुभम पाटील, अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित मात्र संपर्क होत नाहीये. खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. इथे कुठेतरी फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला कल्पेश यांच्या माध्यमातून आणि फलंदाज क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. एक धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शुभम पाटील, एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी भ्रांत असलेला गोलंदाज. यावेळेला पहिला ऑफसाईडला सुरेख पद्धतीने ऍडजस्टमेंट केलं स्वतःला. सुंदर ड्राईव्ह. चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे. गुड शॉट, क्रॅकिंग शॉट. 4 धावा. आता तरी देवा मला पावशील का, खूप झाला म्हणते नव्हतील का. आता तरी देवा मला पावशील का, खूप झाला म्हणते नव्हतील का. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन चेंडूचा खेळ झालाय. विश्वास पाटील सुपर बॅटिंग. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा वाहत आहेत. यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. अगोदरच मनकवडा ओळखला. शुभम पाटीलने रीड केलं विश्वास पाटील या फलंदाजाला की स्विच इट खेळण्याच्या तयारीमध्ये आहे आणि चेंडूला मात्र या ठिकाणी अचानक बाउन्स थोडाफार मिळाला.
चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षक च्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. शॉट गली रिझन, तदनंतर जर आपण पाहिलं सिली पॉइंट, शॉट मिड ऑफ, लॉंग स्टॉप रिझन. ऑन साईडला पुलचा फटका आहे. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. धनेश चौधरी कोणतीही चुकी करत नाहीये. मॅन फ्रॉम कोपर, गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी विश्वास पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा, विजयासाठी 15 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर आहे. 36 धावांचं लक्ष समोर होतं, 37 धावांचं, परंतु एक धाव पॅनलाइज केलं गेलं कारण 30 यार्ड सर्कल आपण क्रॉसिंग करणं खूप गरजेची गोष्ट राहील. ही नियमावली सातत्याने 6 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने शुभम पाटील. अप्रतिम गोलंदाजीचा मारा, तिखट मारा आपल्याला पाहायला मिळाला. टिचून गोलंदाजी केली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा, 20 लागला. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 21 धावा, 10.50च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहू शकतायत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. 2 षटक फेकले गेलेत, 9 मिनिटे लावलेली आहेत अजूनपर्यंत आपण पाहतोय, कारण 9:43 चेंडू फेकला गेला होता. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 धावा, 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. पुढचे दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. फलंदाज पीपी प्रफुल्ल पाटील, एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला लो फुल टच चेंडू होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला फुटवर्कचा उपयोग केला नाही. चेंडूला मात्र खडेकडे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शुभम पाटील. धावांची गती फलकावर 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काही कमालीचं मात्र प्रदर्शन केलं होतं मीतने. विराथन आमदार चषकामध्ये सुपर बॅटिंग केली गेली होती. यावेळेला हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता. 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 22 धावा. कारण ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला तुमच्या 3 गोष्टी खूप मायने राखतात. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, दुसरी गोष्ट चेंडूवरची नजर आणि तिसरी गोष्ट टेम्परामेंट विथ टायमिंग, टायमिंग विथ टेक्निक अँड टेक्निक विथ टॅलेंट. या 4 गोष्टींचा अवलंब T4 च्या माध्यमातून पाहायला मिळतो. धावांची गती 22 धावा, 22 रन. यावेळेला हलक्याशा हाताने चिप शॉट आहे. एकदा वर्जित केली जाईल. धनेश चौधरी मात्र ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारचं कालच्या दिवसामध्ये एक झील सोडल्यानंतर स्वतःमध्ये मात्र परिवर्तन केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. म्हणून म्हटलं जातं चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सातत्याने संधी देत असते. 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. उजव्या हाताने पुन्हा एकदा. यावेळेला अगोदरच हे स्ट्रोक खेळले गेले होते. 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. फर्स्ट स्लिपवरून चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर झालंय, परंतु 1 धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. सुरेश त्या ठिकाणी मॅन फ्रॉम मामटपाडा हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 24 रन, 24 धावा. जे आपण पाहतो बसण्यासाठी जे स्टँड आहेत प्रेक्षकांना ते मात्र कुर्लाई डेकोरेटर्स गणेश पाटील आणि शुभम पाटील यांच्या माध्यमातून मात्र सौजन्य केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला अगोदरच मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. AB डिव्हिलियर्स, ब्रँडन मॅक्युलम, तिलकरत्ने दिलशान, ग्लेन मॅक्सवेल या 4 खेळाडूंचा मात्र या ठिकाणी जरूर ताजात करून दिली. कदाचित हा चेंडू मात्र या ठिकाणी पुलचा फटका आला असता तर कदाचित धावा या भरघोस वेगाने आल्या असत्या, परंतु इथे मात्र जर तरला थारा नाहीये. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत आपण पाहू शकाल. 25 रन, 25 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. ऑफ साईडला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय.
एकदा वर्जित केली जाते. चेंडूचा पाठलाग करतायत दोन क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी चेंडूला रोखेपर्यंत प्रवीण गरत फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरीने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत शौर्य वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतोय. 27 या धावसंख्येवर विजयासाठी 9 धावांचं लक्ष असेल. पाण्याची व्यवस्था आपल्या स्टँडमधून आपण इशारे करा. स्टँडमध्ये मात्र पाणी असेलच. तर 27 धावा 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 9ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. 18 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ यापुढील दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत वेळेची दिरंगाई न करताना. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. अगदी योग्य रीतीने मात्र 14 मिनिटांचा खेळ आतापर्यंत 3 षटकांपर्यंत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 3 षटकांचा खेळ. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा 27. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. जिद्दीने मात्र गोलंदाजी करतायत या ठिकाणी शुभम पाटील. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही मात्र अंगी असणं एखाद्या गोलंदाजाच्या दृष्टीने हितकारक ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार क्रिकेटचा रणसंग्राम. ऑफ साईडला चिप शॉट आहे. पाहायचं आहे हलक्याशा हाताने खेळला गेला होता. दोघांमध्ये तालमेलची थोडीशी कमी पाहायला मिळाली होती. कारण अशाच पद्धतीने मात्र कित्येक वेळा आपण पाहिलाय आमने सामने खेळाडू येत असताना ठोकर लागते, टक्कर लागते आणि हेच मात्र सांदीपच्या मैदानात घडलं गेलं होतं. टेंबिवलीचा संघ होता आणि टेंबिवलीच्या संघाचा खेळताना मात्र आमने सामने स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आले. दोन्ही बंधू होते आणि खूप मोठा मात्र त्या ठिकाणी जखम झाली त्या खेळाडूला. म्हणून तुमचं कॉर्डिनेट तालमेल मी घेतो हे मात्र म्हणणं खूप गरजेची गोष्ट. हा झेल माझा आहे हे मात्र म्हणणं खूप गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या दुनियेमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 27 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शुभम पाटील विकेट टेकिंग गोलंदाज. प्रथमेश पामाळे मॅन फ्रॉम उमरोळीचा खेळाडू. दोन्ही उमरोळीचे खेळाडू आहेत. एका संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी. शुभम पाटील रीड करतोय फलंदाजाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत मात्र या ठिकाणी हाताळली गेले. गुड डिलिव्हरी. चेंडूचे टप्पे अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती तुमची खूप छान असावी लागते. मैदानाच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन, रिस्पॉन्सिबिलिटी, इंटेलिजन्स, कंट्रोल, नॉलेज, एफर्ट, टेम्परामेंट, टायमिंग. पंचांकडे दाद मागितली होती प्रवीण गरत यांनी, परंतु चुकीचा मात्र या ठिकाणी कॉल पाहायला मिळतो. कारण प्रवीण गरत एक चांगले खेळाडू आहेत. जर तुम्हाला चांगला आता मात्र धावांची गती जर आपण पाहिलं 27च धावा झालेल्या आहेत. 9 धावांचं लक्ष. 4 चेंडूचा खेळ झालाय. कारण तुम्ही कॉर्ड बॅनची जेव्हा अपील करता तेव्हा मेन पंचांकडे करा. अजित पुत्रन ज्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे जर अपील केली तर तुम्हाला जर जरूर ब्रश करून गेला असेल चेंडू तर कॉर्ड बॅहँड तुम्हाला मात्र अपील ती दिली जाईल. परंतु लेग स्क्वेअरचे पंच काहीच करू शकणार नाहीत. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला खेळायचं होतं. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय पाठीमागे. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 28 धावा 28 रन. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय की सामना बॅलन्सिंग आहे. 8 धावा पूर्णपणे मात्र काही गोलंदाजी केले. अप्रतिम बोटातील जादू मात्र या ठिकाणी दाखवले. सहजता, सुंदरता या विविध पैलूंचं मिश्रण म्हणजे शुभम पाटील. धावांची गती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 28 धावा. गौरव तरे जीटी या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभवजी आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रशांत किनी या ठिकाणी पाहायला मिळतात. योगीजी तरे असतील, रुपेजी पाटील आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रात आदरणीय देवानंदजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. किशोरजी वजे या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. संदेशजी पाटील असतील. या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 28. यावेळेला मोठा फटका
खेळायचा होता, परंतु मिस टायमिंग झालाय. चेंडू शॉर्ट लेगला वळतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. काय कमालीची गोलंदाजी केली शुभम पाटील. हॅट्स ऑफ यू. मॅग्निफिसंट बॉलिंग. जरी धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण पाहिली छोटी टोटल असली तरी सुद्धा मोठं बॅटल असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहतो. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी हा सामना जर आपण पाहिला तर दोन संघांमध्ये आई सप्तशृंगी सरपाडा वर्सेस शौर्य वॉरियर्स भामटपाडा. प्रथम फलंदाजी करताना आई सप्तशृंगी सरपाडा संघाने पलकावर 36 धावा लगावल्या होत्या. एक धाव मायनस केली. त्याचं कारण की 30 यार्ड सर्कल क्रॉस केलं नव्हतं फलंदाजाने, म्हणून 1 धावांचं पॅनलाइज केलं. 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष समोर असताना 8 धावा. 12 चेंडू 8 धावा. 12 चेंडू 8 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2021. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर मात्र 7 धावांचं लक्ष हे समोर आहे. 29 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. गोलंदाज राकेश एक जुने जाणते खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र एक जबरदस्त दमदार फटका पाहायला मिळतोय. सुंदर फटका. प्रथमेश कालच्या दिवसाची आठवण पुन्हा एकदा मात्र करून देताना सातत्य राखतोय. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. 6 धावा. धावसंख्या 35. विजयासाठी मात्र या ठिकाणी 1 धावेची आवश्यकता असेल. प्रथमेश पामाळे. सुंदर फटका या ठिकाणी. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. क्रिएटिव्ह 11 माकणे संघ आपण निर्णय कळवा. यावेळेला करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिएटिव्ह 11 माकणे संघ प्लीज आपला डिसिजन कळवा. एका धावेची आवश्यकता असेल. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि इन्व्हाइट केले चामुंडा विराई 11 फायटर्स या संघाला. दोन्ही संघ सज्ज राहतील. 1 धावेने फक्त 1 धावेने मात्र या ठिकाणी पॉइंट टेबलमध्ये उच्चांक गाठेल. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकाल आणि विजयाची 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन. एका साईडला आई सप्तशृंगी सरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर थोडंसं बॅकफुटला जातोय. तर चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना वेलकम बालचंद्र पाटील भाल्यामामा. आपलं हार्दिक स्वागत. विशालजी पाटील सरपाडा या ठिकाणाहून पाहायला मिळतात. गुरुवारच्या दिवसात ते खेळतील. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत.